अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आहे रामनवमी। तर रामनवमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर वर्ष प्रतिपदेला सुरू झालेली देवी नवरात्र श्री रामनवमी नवरात्र नवमीस ती समाप्त होत असते। तर आज चैत्र रामनवमी आणि चैत्र नवमी म्हणजे चैत्र नवरात्र। तर आज चैत्र नवरात्र समाप्ती आहे आणि रामनवमी पण आहे। आज अतिशय प्रभावी आजचा दिवस आहे। तर आज आपल्याला प्रभू रामचंद्रांची सेवा करायची आहे, म्हणजे तुम्हाला रामरक्षाचं पठण करायचं आहे। तर रामरक्षा सिद्ध कशी करावी, तिची सेवा कशी करायची त्याची माहिती मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहेच, पण आज एक अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे। आज सहसा तुम्हाला घरातल्या तुमच्या मुलांसाठी सेवा करायची आहे। घरात कोण चिडचिड करत असेल, सतत आजारी पडत असेल, त्यांच्यासाठी तुम्हाला आज सेवा करायची आहे। तर रामरक्षाचंच पठण करायचं आहे, रामरक्षा स्तोत्रच वाचायचं आहे। बघा, रामरक्षा, राम आपलं रक्षण करत असतो। तर अतिशय प्रभावी हे स्तोत्र आहे। प्रत्येक शब्दामध्ये प्रत्येक अक्षरामध्ये त्याच्या रामाने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे, प्रत्येक संकटातून आपल्याला मुक्त केलेला आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला आजार असो, तुमची आर्थिक परिस्थिती बिकट असो, कोणते संकट असो, बाहेरची बाधा असो, नजरदोष असो, कोणतेही तुमच्या समस्या असो, त्याच्यातून श्रीरामाने आपलं संरक्षण केलेलं आहे। त्याच्यामुळे ही रामरक्षा आपण रोज आपल्या घरामध्ये नित्य नियमाने तुम्ही घरामध्ये वाचलीच पाहिजे। लहान मुलांकडून सुद्धा तुम्ही वाचून घेतली पाहिजे। तर याच्या अगोदर नाही वाचली तर आजपासून तुम्ही रामनवमी पासून तुम्ही सुरुवात करू शकता, त्या सेवेचा तुम्ही संकल्पच करू शकता आणि आजपासून रोज रामरक्षा एक वेळेस का होईना आपल्याकडून पठण झालीच पाहिजे अशी खात्री आपण द्यायची आणि त्याचं रोज आपण पठण करायचं आहे। तर आज काय सेवा करायची आहे, रामनवमी कशी साजरी करायची आहे त्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा। तर आपल्याला माहिती आहे की श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झालेला आहे। श्रीरामांचा जन्म दुपारी 12 वाजता म्हणजे 12:39 झालेला आहे। तर आपल्याला आज दुपारी 12:39 केंद्र जवळपास असेल तर तिथे जा, तिथे 12:39 आरती होईल। त्याच्यानंतर नाही जवळपास केंद्र तर तुम्ही घरी पण तुमच्या श्रीरामांचा फोटो मांडून त्यांचा जन्मोत्सव साजरा करू शकता, किंवा रामाचं मंदिर असेल तर तिथे पण बघा। आज अयोध्येमध्ये किती गर्दी असेल, भयानक गर्दी असेल आज, कारण त्या मंदिर स्थापन केल्यापासून ही पहिली रामनवमी तिथे चांगली थाटामाटात साजरी होणार आहे। तर आपल्याला आज श्रीराम रक्षाचं पठण करायचं आहेच। त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की श्रीरामांचा सगळ्यात जास्त मोठा भक्त जर म्हटलं तर हनुमान। आपल्याला माहिती आहे की किती मोठे ते सेवेकरी होतं किंवा किती मोठे भक्त होते श्रीरामांचे। तर आपण जर त्यांची सेवा जर केली तर रामांची कृपा किंवा त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर होत असतो। जसं आपण भगवान विष्णूंची सेवा जर केली तर आपल्याला लक्ष्मी प्राप्त होत असते, तसंच श्रीरामांची सेवा जर केली तर आपल्याला हनुमानची सेवा जर केली तर आपल्याला श्रीरामांची सेवा घडते आणि त्यांचा आशीर्वाद पण आपल्याला मिळत असतो। तर काय करायचं, आज तुम्हाला रामरक्षाचं पठण करायचं आहे, त्याचबरोबर तुम्हाला मारुती स्तोत्र याचं पण पठण करायचं आहे। नित्यसेवामध्ये ह्या दोन्ही पण सेवा दिलेल्या आहेत, तिथे बघून म्हणू शकता किंवा यूट्यूबवर लावून पण तुम्ही ही सेवा करू शकता। तर बरोबर 12:39 श्रीरामा घरी जर तुम्ही जन्मोत्सव साजरा करत असला तर श्रीरामांचा फोटो मांडायचा। श्रीरामांचा फोटो नसेल तर बाळकृष्ण घ्या, बाळकृष्णाचा जर नसेल तर महाराजांचा असेल। त्याच्यानंतर फोटो घ्यायचा किंवा मूर्ती घ्यायची, पंचोपचार त्या मूर्ती फोटोचा अभिषेक करायचा, छान पूजा मांडायची। नंतर बरोबर 12:39 आरती करायची, गोडाधोडाचा नैवेद्य करायचा आणि आरती झाल्यानंतर मग रामरक्षेचं पठण करायचं। त्याच्यानंतर मारुती स्तोत्राचं पठण करायचं। या दोन सेवा तुम्ही तुमच्या आज कोणत्याही हालतमध्ये तुम्ही दिवसभरातून नाही 12:39 सेवा करता आली तर दिवसभरातून कधीही ही सेवा तुम्ही करू शकता। अतिशय प्रभावी ह्या सेवा आहेत, तर नक्की करा। तर आज तुम्हाला कुठेतरी रामाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता। बघा, दर्शन घ्यायचं म्हणलं आज तर थोडंसं मुश्किल आहे, कारण आज कोणत्याही मंदिरात गर्दी असते, पण तुम्ही नक्की जा। तर आज तुम्हाला रामनवमी अशी साजरी करायची आहे।
तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाले सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.